मंत्रालयामध्ये तक्रारदार मेडिकल मालकांनी काढलेले राजू ढेरिंगेचे आणखी व्हिडिओ समोर सना मलिक यांच्याकडे गेलो होतो असे म्हटल्यावर तरी 20,000 कमी होतील असं म्हणताना राजू ढेरिंगे कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यावर दामदुप्पट नफ्याचे आमिष दाखवून 5 जणांना 2 कोटी रुपयांना गंडा घालण्यात आला। नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल। ऑनलाईन शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे दुप्पट करण्याचं आमिष भोवलं। बिश्नोई गँगच्या अकोल्यामधील भाजपच्या बड्या नेत्याला खंडणीसाठी धमकी। भाजप आमदार प्रकाश भारसाखळे यांकडून 2 कोटी वसूल करून दे, बिश्नोई गँगच्या शुभम लोणकरची भाजप शहर अध्यक्षाला धमकी। पुण्यामध्ये सराईत गुन्हेगाराकडून बंदूक जप्त करत पोलिसांनी खुनाचा कट उधळला। दांडेकर पूल परिसरातून चेतन जाधवला अटक। एक गावठी पिस्तूल आणि 2 जिवंत काडतूस जप्त। नाशिक पुणे महामार्गावरील सिन्नर बायपासजवळ सिन्नर पोलिसांनी दरोड्याचा मोठा कट उधळून लावला। कारवाईमध्ये 10 जण पोलिसांच्या ताब्यात, सर्व आरोपी केरळमधील असल्याची माहिती। आरोपींकडून मोठ्या प्रमाणात धारदार शस्त्र जप्त। तरणी सेनेकडून राहुल गांधींसह 25 खासदारांना जीवे मारण्याची धमकी। संपूर्ण आरएसएस भाजप यंत्रणा ही गोडसेची फॅक्टरी। पवन यांच्याकडून व्हिडिओ ट्विट करत भाजप आणि करणी सेनेवर टीका। राहुल गांधींना धमकी दिल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल। मंत्री उदय सामंत यांचं व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचा फोटो सामंतांच्या स्टेटसवर। फोटोखाली लिहिलेल्या कॅप्शनवरून सामंतांचा उद्धव ठाकरेंना टोला। तेजस ठाकरेंना HN रिलायन्स रुग्णालयामधून डिस्चार्ज। आठवडाभरानंतर तेजस ठाकरेंना रुग्णालयामधून डिस्चार्ज। इन्फेक्शन झाल्यामुळे तेजस ठाकरेंची तब्येत बिघडली होती। पुण्यामधील जगदाळे कुटुंबांना घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट। भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांच्या माध्यमातून भेट। संतोष जगदाळेंची मुलगी आसावरी जगदाळे हिला शासकीय नोकरीमध्ये सामावून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न। निवडणुकीच्या तोंडावर जाहीर होणाऱ्या मोफत योजनांवर सुप्रीम कोर्टाची नाराजी। राज्य तोट्यात असताना मोफत योजनांचं वितरण सुरू। सर्व राजकीय पक्षांनी त्यांच्या विचारसरणीचा पुनर्विचार करण्याची गरज। तामिळनाडू वीज वितरण महामंडळ विरुद्ध केंद्र सरकार खटल्याच्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाची टिप्पणी। दिल्लीमधील लाल किल्ला परिसरामध्ये संशयास्पद कार सापडली आहे। कारमधील दोघांपैकी एकाची ओळख पटली। कारमधील मुदत्सर नावाची व्यक्ती पुलवामाचा रहिवासी। मुदत्सरने NIA अधिकारी असल्याचा दावा करणारं ओळखपत्र सोबत बाळगलं होतं। उद्योगपती अनिल अंबानी यांचं सुप्रीम कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र। कोर्टाची पूर्व परवानगी न घेता भारत सोडणार नाही, अनिल अंबानी यांनी कोर्टाला दिलं आश्वासन। CBI ED तपासात पूर्ण सहकार्य करू, अनिल अंबानी यांची माहिती।